एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. वावी सिन्नर परिसरात मेंढ्या चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कामगिरी. सिन्नर तालुक्यातील वावी परिसरासह नाशिक ग्रामीण भागात मेंढ्यांच्या चोरीच्या घटनांनी मेंढपाळ कुटुंबियात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानमधून धाड घालून ही आंतरराज्यीय टोळी गजाआड केली आहे. गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव, दोडी, दुसिंगवाडी आणि राहता तालुक्यातील देरडे कोराळे परिसरातून जवळपास 90 मेंढ्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने राजस्थानमधील कोटा येथे सलग 4 दिवस पाळत ठेवून या टोळीचा म्होरक्या रावल उर्फ राहुल कालू बंजारा, वय वर्ष 21, राहणार कालिया, तालुका तलेरा, जिल्हा बुंदी, राजस्थान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिल्यानंतर त्याचे सहकारी अब्दुल बारी, राजू मदन बंजारा, लक्ष्मण मदन बंजारा, किसन कालू बंजारा, हिंदू कालू बंजारा आणि बिंदू राजू बंजारा यांची नावे समोर आली आहेत. ही टोळी राजस्थानात बकरी पालन व्यवसाय करत असल्याने त्यांना मेंढपाळ वस्त्यांबाबत सविस्तर माहिती होती. दिवसा पाहणी करून रात्री 4 चाकी वाहनातून ही टोळी चोरी करत असे. चोरी केलेल्या मेंढ्या आरोपी अब्दुल बारीच्या माध्यमातून विकल्या जात होत्या. सध्या या टोळीवर सिन्नरसह शेजारील जिल्ह्यातील 4 मेंढ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली इको कारही जप्त केली आहे. पुढील तपास सुरू असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वावी सिन्नर परिसरात घडलेल्या या मेंढ्या चोरी प्रकरणाचा उलगडा करून ग्रामीण पोलिसांनी दिलासा दिला आहे. मात्र आंतरराज्यीय टोळ्यांच्या हालचालीमुळे ग्रामीण भागातील मेंढपाळांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर.